हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु पैमावली मातोश्री मैयानं प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्संग आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. परमेश्वर आणि आपण याचा संबंध जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित लक्षात येत नाही तोपर्यंत खरी परमेश्वराची भक्ती आपल्याकडनं होत नाही. पण परमेश्वर म्हणजे नेमकं काय हेही कळलं पाहिजे. आपण म्हणजे आहोत ते नेमके काय हेही कळलं पाहिजे. आणि तिथे मग आपला आणि परमेश्वराचा जो संबंध आहे त्या संबंधातून परमेश्वरी शक्तीशी एकरूप होऊन राहणं म्हणजे भक्ती. आज आपण पाहतो जगातील जीवनविद्येचाच अमृत तुषार आहे की जगातील सर्व धर्मातील सर्व लोक देवाधर्माच्या नावाखाली बरंच काही करत असतात. त्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो. असं महात्मा महाराजांचा हा अमृत तुषार. आणि जर ज्ञानाच्या विषयी जर आता पाहिलं तर ते अजूनही महाराज म्हणतात तो अमृतचा अतिशय बहुतांशी सत्य आहे हे कळतं. लोक परमेश्वराच्या नावाखाली बरंच काही करताय, धर्माच्या नावाखाली बरंच काही करताय, पण खरा परमेश्वर आणि खरा धर्म लोकांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत गोंधळ हा सतत चालूच राहणार आणि खरी भक्ती होत राहणार, होणं कठीण आहे. आणि म्हणून ज्ञानाची आवश्यकता आहे. सगळीकडे खरं पाहायला गेलं तर लोकांना ज्ञान झालं आणि त्या ज्ञानातून स्वतःला बदलण्याचा लोकांनी प्रयत्न केला तर चित्र बदलू शकतं. आणि म्हणून आपण म्हणतो की परमेश्वर म्हणजे नेमकं काय. दरवेळेला अगदी परमेश्वर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर का आलं पाहिजे असं सरळ प्रश्न जरी आपल्याला केलं तर एवढंच एकच लक्षात आलं की परमेश्वर म्हणजे अनंत स्वरूप. तर डोळ्यासमोर येणारच नाही. डोळ्यासमोर आणायचं म्हटलं तर अनंत स्वरूपाला का आणणार डोळ्यासमोर. पण हे अनंत स्वरूप चैतन्य शक्ती हा जो भाग आहे तो प्रत्येकाच्या लक्षात आला पाहिजे की परमेश्वर म्हटल्यानंतर तो एक विशिष्ट आकार, एक विशिष्ट रंग, विशिष्ट रूप असं काही नसून ते निराकार असं एक तत्व आहे. जे चैतन्य स्वरूप आपण ज्याला म्हणतो ते एकांत अनंत आहे. अनंत म्हणजे त्याला आदी नाही आणि अंत नाही आहे. ते अथांग सागरासारखं आहे. आणि त्यामुळे परमेश्वर म्हणजे अथांग असं एक तत्व आहे की ज्या तत्वातून ही सर्व रूपं निर्माण झाली. परमेश्वराचं सर्वात मोठं कार्य काय चाललेलं आहे तर विश्वनिर्मिती. म्हणजे विविध रूप ह्या परमेश्वरी शक्तीतून निर्माण होत आहेत. अगदी अनादी काळापासून होत आहे. युगानुयुग गेली ती निर्मिती सतत आहे. काही काळ ती स्थितीला राहते आहे आणि काही काळानंतर ती लय पावते. म्हणजे प्रत्येक निर्मिती, विश्वनिर्मिती ज्याला म्हणतो आपण, प्रत्येक विश्वनिर्मितीसाठी निर्मितीच्या मागे ती निर्मिती आली की तिथे लयसुद्धा आहेच. आणि त्यामुळे हे विश्व
परिवर्तनशील आहे असं म्हटलं जातं की विश्व म्हटल्यानंतर ते सतत आहे असं म्हणता येत नाही, कारण रूप हे बदलत असतं आणि बदलल्यामुळे ते परिवर्तनशील आहे आणि परमेश्वर मात्र सत्य आहे असं सिद्धांत ऋषीने म्हणतात. सत्य म्हणजे जे सतत आहे, कधीही नाही असं होत नाही, सततच असणार आणि ते सतत जे आहे ते परमेश्वरी शक्ती आहे. आणि हे विश्व जे आहे त्या विश्वाला मर्यादा आहेत. काही काळ ते राहणार आणि काही काळानंतर ती निर्मिती उरणार नाही, त्यासाठी दुसरी निर्मिती होणार. म्हणजे पुनर्निर्मिती किंवा परिवर्तनशीलता हा विश्वाचा नियम आहे आणि सत्पदाने राहणं हे परमेश्वराचा नियम आहे, परमेश्वर शक्तीचा नियम. आणि ह्या दोघांच्या मध्ये आपण आहोत. आपण विश्वरूपाच्या अंगाने त्या विश्वरूपातला एक छोटासा पार्ट आणि पार्सल आहोत आणि दुसऱ्या बाजूनी त्या परमेश्वरी शक्तीचा वेध घेण्याची कुवत त्या मानवी देहामध्ये. पशु पक्षी किंवा इतरांना परमेश्वरी शक्तीच्या बद्दल काय माहिती आहे की त्याप्रमाणे वागतात असं काही नाही आहे. फक्त मानवी देहात असलेली जी जाणीव आहे, ह्या जाणीवेच्या ठिकाणी ही कुवत आहे की ती हा परमेश्वरी शक्तीला जाणू शकते. म्हणून भक्ती ही मनुष्य देहातील जाणीवच करू शकते. परमेश्वरची भक्ती, खरी भक्ती जर कळली तर खरी भक्ती कोण करतं? मनुष्य करू शकतो. मनुष्य करू शकतो म्हणजे मनुष्याला हे कळतं की परमेश्वर म्हणजे नेमकं काय आहे. आपण त्या परमेश्वरी शक्तीचंच रूप आहोत, कारण त्या चैतन्य स्वरूपातूनच आपण निर्माण झालेलो आहोत. ही सक्रिय रूप चैतन्य स्वरूपाचीच आहे आणि म्हणून हे सतत स्मरण जर असं राहायला लागलं तर भक्ती सुरू होते. मी म्हणतो तेही परमेश्वराचं रूप आहे आणि सर्व माणसं किंवा पशु पक्षी सर्व रूप ही परमेश्वरी शक्तीचीच रूप आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ही जी रूपं आहेत त्याला त्याला व्यवस्था रूप म्हणते. म्हणजे काय? विशिष्ट नियमाने ही चैतन्य शक्ती नियमित होऊन प्रगट होते, त्याला रूप म्हणतात. म्हणून मनुष्य देहाच्या ठिकाणी जी चैतन्य शक्ती आहे तीच पशुपक्ष्यांच्या ठिकाणी सुद्धा आहे, सर्वत्र तीच शक्ती आहे. पण प्रत्येक ठिकाणी नियम वेगळे असल्यामुळे रूपं वेगळी वेगळी दिसतात. रूपामध्ये विविधता जी आहे ती त्या नियमांमुळे, आणि त्या नियमाच्या ठिकाणी ही जी परमेश्वरी शक्ती प्रगट होते तिथे त्या नियमाच्या मर्यादेत तिला जीवन जगावं लागतं. दोन बाजू नियम. रूपाच्या ठिकाणी ती नियमाच्या मर्यादेत आहे आणि स्वरूपाच्या ठिकाणी तिला कसलीच नियम नाही, बघायला गेलं तर ती अमर्याद आहे. आता शरीर म्हणून जे आपल्याला प्राप्त झाले मनुष्य देहाच्या अपेक्षा जे आपण विचार करतो ते शरीर सुद्धा चैतन्य स्वरूपात आहे. आणि ह्या शरीरातून जे आपण जाणण्याचा जो प्रयत्न करतो ते जाणणारं तत्वसुद्धा चैतन्य स्वरूपात आहे. तिथे संबंध आपला काय तो आपल्याला लक्षात येईल. ते जे अनंत स्वरूप आहे तेच अनंत स्वरूप मानवी देहाच्या ठिकाणी जाणणे रूपाने प्रगट आहे. जाणणे काय? जाणणे रूपाने त्याला स्वतःला जाणायचं आहे म्हणून. रूप निर्माण होण्याचं कारण काय? त्या शक्तीला स्वतःला जाणायचं आहे. आपण कसे आहोत हे जाणण्याचा प्रयत्न त्या रूपाच्या द्वारे केला जातो आणि तिथे ते जाणण्याच्या प्रोसेसमध्ये त्या शक्तीला आनंद चालतो आहे. दोन गोष्टी इथे आहेत, ज्ञान आणि आनंद, या दोन गोष्टी ते एकत्र होतात. म्हणून माणूस म्हणून जेव्हा आपण विचार करावा तर तिथे एकच लक्षात आहे की आपण त्या परमेश्वराचं अंग आहोत. परमेश्वर आणि आपण वेगळे नाही.
आणि त्यामुळे आपलं सगळं जीवन परमेश्वराच्या स्मरणातून जगायला लागलो आपण तर आपल्याला स्थिरता प्राप्त होते, शांती मिळते, आनंद मिळतो. आणि हा आनंद जगण्यासाठी आपल्याला परमेश्वराची भक्ती करायची. मग एका बाजूने परमेश्वर म्हटलं की अनंत स्वरूप आहे म्हटल्यानंतर दुसरा एक सिद्धांत जीवनविद्या सांगते की परमेश्वर कोणाच्या जीवनात ढवळाढवळ करत नाही, कोणावर एक कोप करत नाही, कोणावर एक कृपा करत नाही. तर माणूसच आपल्या कर्मातून स्वतःवर कोप किंवा कृपा करवून घेतो. महत्वाचं आहे. म्हणजे आता भक्तीच्या भाषेत ते लक्षात करायचं, आपल्याला परमेश्वराची कृपा व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला आपलं कर्म करायला पाहिजे. आपलं कर्म ज्याप्रमाणे होईल त्याप्रमाणे ती भक्ती आपल्याला प्राप्त होते. म्हणून हे जे कर्म आहे हे कर्म कसं असलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की तो ते निसर्ग नियमाशी सुसंगत असलं पाहिजे कर्म. आता निसर्ग नियमाशी सुसंगत म्हणजे नेमकं काय, एक 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 प्रश्न आपल्याला पडले पाहिजे की निसर्ग सुसंगत व्हायचं म्हणजे काय. तर महत्त्वाचा नियम आहे क्रिया तशी प्रतिक्रिया. आपण जी क्रिया करतो त्याची प्रतिक्रिया आपल्याला प्राप्त होते. म्हणून क्रिया अशी झाली पाहिजे की प्रतिक्रिया सुख शांती समाधानाची आपल्याकडे व्हायला, ह्याला म्हणतात शांत. जर आपल्याला कळलं की मी असं वागल्यामुळे माझं जीवनात मला आनंद होईल, की माझी भरभराट होईल, तर मला सुखसोयी मिळतील, तर मी तसं वागलं पाहिजे. आणि तसं कळून सुद्धा आपण वागलं नाही तर काय होणार आहे, परिणाम आपल्याला चुकीचा मिळणार. म्हणून जीवनात आपल्या वाट्याला चांगला परिणाम मिळत असेल तर आपलं कर्म चांगलं आहे हा त्याचा. आणि आपल्या वाट्याला काही अनिष्ट घटना घडत असतील, वाईट परिणाम येत असतील तर आपलं कर्म काही चुकतंय. आता इथे परमेश्वर कृपा करत नाही, कोप करत नाही, परत लक्षात येतं. तिथे आपलं कर्म चुकतंय आणि तिथे कर्माकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणून ते कर्म सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून कर्म सुधारायचं म्हणजे परत काय असतं की आपली क्रिया अशी झाली होय की आपले सगळ्यांचे संबंध असे ठेवता आले पाहिजे की त्यामुळे आपल्या वाट्याला चांगले परिणाम मिळायला. मग कोणालाही न दुखावणं हा एक सरळ सत्कर्माचा मार्ग आहे. म्हणजे परमेश्वराची भक्ती कर्मातून असते. म्हणून इथे ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग असे 3 योग सांगितले गेले आपल्याला शास्त्रामध्ये. ज्ञानयोग म्हणजे परमेश्वर आणि आपल्याबद्दलचे आपल्याला ज्ञान असायला हवं, तो ज्ञानयोग. की हे सगळं जीवन परमेश्वरामुळे चाललं आहे, तर चैतन्य स्वरूपातून हे सगळं जीवन चाललं आहे, हे ज्ञान. हे एकदा कळल्यानंतर आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला चांगला वाईट परिणाम मिळतो. म्हणून सत्कर्म कसं करायचं ते लक्षात आलं की तो कर्मयोग. आता कर्मयोगाचा सगळ्यात सोपा कर्मयोग म्हणजे स्वतःकडे कर्तेपण न घेता सगळं का कर्ता जो आहे तो परमेश्वर आहे की ती चैतन्य स्वरूपामुळे कार्य होतं आणि आपण फक्त त्याचं एक निमित्त आहोत. त्या पद्धतीने ते कर्म करत राहणं, फळाचा आग्रह न ठेवणं, जे प्राप्त होईल ती परमेश्वराची इच्छा म्हणून स्वीकारणं, त्याला म्हणतात कर्मयोग. भगवद्गीतेमध्ये कर्मयोग म्हणतात कर्तृत्वाचा मन नको आणि कर्मफळाचा आग्रह नको, दोन्ही गोष्टी नको. पण कर्म मात्र केलं पाहिजे. जे आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करत राहणं हा जीवनाचा आपला नियम असला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपण असं म्हणून आपल्याला परमेश्वर कृपा पण नाही करत, कोप पण करतं, कशाला काय करायचं नाही. तो कृपा आणि कोप हे आपल्या कर्मातून आपल्याला मिळते. म्हणून आपलं कर्म सतत त्या नियमानुसार असलं पाहिजे की ज्यामुळे लोकांना त्याचा आनंद मिळेल, लोकांना त्याचा फायदा मिळेल, लोकांना काही ज्ञान मिळेल. आणि असं जेव्हा आपल्याला कर्म व्हायला लागतं त्यावेळेला आपोआप परमेश्वराची भक्ती सुरू होते. तर ह्या परमेश्वराच्या भक्तीसाठी हार, फुलं, उत्पत्ती याची काही आवश्यकता नसते. मी जर लक्षात गेलं की परमेश्वर असा आहे, मग आपण त्याला हार, फुलं हे घेऊन उत्पत्तीचा आपण परमेश्वर प्रसन्न होतो का, त्याचं उत्तर नाही. पण हार फुलामुळे सुगंधावंत आपल्याला घेता येतो, उत्पत्तीला सुगंध आपल्याला मिळतो, त्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं.
हा सगळ्याचा सुपरिणाम आपल्या लक्षात, म्हणजे आपल्या मनाला प्रसन्न होण्यासाठी लावायचा लावा. परमेश्वराला त्याच्यात काय फरक पडत नाही. पण परमेश्वर म्हणजे चैतन्य स्वरूप, आणि ह्या चैतन्य स्वरूपाला देहच नसल्यामुळे सुगंध दुर्गंध याचा काय संबंध येत नाही. लक्षात घ्यायचं की इथे फक्त आपलं कर्म काय आहे इथे लक्ष करत आलं. म्हणजे माणसाला जर हे सगळं कळलं तर परमेश्वरच्या नावाखाली जो भक्तीचा पूर मध्ये मध्ये येतो आपल्याला, सगळे एकमेकांची जास्त भक्ती कशी करायची या पद्धतीने जे विचार करतात, तिथे तो भक्ती खरोखर ती भक्ती असते का? तर नाही. आणि मग ह्याच्यातून माणसाने जर सुधारणा केली तर काय होईल? खरोखर समाजाच्या हितासाठी, सर्वांच्या हितासाठी माणसं जर मनापासून जर कर्म करतील तर तो समाजही सुखी होतो, माणसंही सुखी होतात आणि सर्वांना आनंदाने जीवन जगतात. एवढं कळून सुद्धा लोक करत नाही का? कारण अंतर्मन आपलं दूषित आहे. याचा अर्थ तोच आहे की अंतर्मनामध्ये आपली विचार करण्याची जी सवय आहे नकारात्मक, ते अंतर्मन आपलं तिथे त्याच्या त्या वाटेला घेऊन जातं. जरी कळलं असं का वाटलं, बरंच वाटतं की आपण असं करूया तसं करूया ठरवतो, पण तरी सुद्धा लहानपणापासून जे संस्कार झालेले आहेत अंतर्मनामध्ये ते अंतर्मन ऐकत नाही. ते अंतर्मन सहजपणे आपल्याला नकारात्मक विचार करायला लावतं, सहजपणे अनिष्ट पद्धतीने वागायला लावतं, आणि त्यामुळे परत आपल्या जीवनात सुखदुःख निर्माण होतात. म्हणून एका बाजूनी सत्कर्म पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनी अंतर्मनाचं शुद्धीकरण करता आलं पाहिजे. परमेश्वराच्या भक्तीमध्ये मनाचं शुद्धीकरण हा मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला परमेश्वराची भक्ती करायला नेमकं काय करायचं आहे, तर आपल्याला आपल्या मनाचं शुद्धीकरण करता आलं पाहिजे. मनाचं शुद्धीकरण झाल्याशिवाय सत्कर्म होणार. कारण थोडा वेळ आपल्याला कोणाशी चांगलं बोलावं वाटतं, चांगलं वागावं वाटतं, पण जर प्रतिकूल परिस्थिती आली की आपल्याला चांगलं वागावं वगैरे वाटत नाही, की आपल्याला पटकन रिॲक्ट होण्याची सवय असते. त्या पद्धतीने वेळेवाकडेपणाने आपण वागतो, कारण आपलं त्याचं कारण उत्तर आहे ते अंतर्मनाचा तो पॅटर्न आहे. म्हणून अंतर्मनाचा पॅटर्न बदलला पाहिजे. आपल्या प्रत्येकाला म्हणजे जगातील प्रत्येक माणसाला जर त्याने त्याच्या अंतर्मनाचा पॅटर्न सुधारला तर ती परमेश्वराची भक्ती झाली. परमेश्वराच्या भक्तीचं दृष्टीने सगळं विचार करायला पाहिजे की परमेश्वर भक्ती व्हायला लागेल तर आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील तर तिथे सकारात्मक विचार कसे येतील ह्याचं चिंतन पाहिजे. सकारात्मक विचार म्हणजे मी फक्त माझा विचार करतो, इतरांचा विचार करत नाही, हा सुद्धा नकारात्मक विचार आहे. तर मला मी सुखी झालं पाहिजे असं जर मला वाटलं तर काय, तो पण नकारात्मक विचार आहे. का मी सुखी झालो पाहिजे, सर्व सुखी झाले पाहिजे हा विचार असेल तर सकारात्मक. प्रत्येक कृती करताना मी इतरांचा विचार करून कृती करायला लागलो की इतरांना दुःख होणार नाही, इतरांचा त्रास होणार नाही ना, इतरांना रात्रीची अडचण येणार नाही ना, हा विचार करून जर प्रत्येक विचार आपण करायला लागलो तर ते सत्कर्म होतं. परवाच सेंट्रल रेल्वेवरनं जे लांबच्या प्रवासात जातात डोंबोली चक्रीच्या पुढेपर्यंत आणखी वेस्टर्नचे, तर वेस्टर्न रेल्वेच्या तिथले जे प्रवासी आहेत ते विरार त्याच्या पुढच्या लोकांना ते त्यांच्या गाडीत घ्यायलाच बघत नाही. दुसऱ्या मधल्या लोकांना का आले तर त्या धरून कशाला आला म्हणून परत घ्यायचं नाही त्याचं. तर सेंट्रल लोकांच्या त्यांनी सांगितलं आणखी वेगळं सांगितलं. त्यांनी सांगितलं की अमुक एक लेवल म्हणजे लोक हिंदी स्टेशनवर सुरू होतात आणि मध्ये मध्ये चढतात, ते एकमेकाला नेहमीच ओळखतात. तर अमुक एक स्टेशन आलं की जे बसलेले ते उठतात, उभे राहणाऱ्याला बसायला सांगतात. बरं, दोघांमध्ये कर्मामधला फरक सांगतो तुम्हाला. आणि त्यामुळे सेंट्रल रेल्वेची माणसं अगदी आनंदाने तिकडे जातात की कोणी ते चुकवला तर त्याला काय धक्का बिक्का अडकवत नाही शकत. वेस्टर्न लाईनच्या लोकांचा स्वभाव असा आहे आणि इकडच्या स्वभाव दोघं माणसं दोन्ही एकाच वेळेची. पण आता इथे कोणीतरी चांगली गोष्ट सुरुवात केली अशी की बाबा मी आता बसलोय बरंच वाजता, तू मी उठतो तू बस,
हा विचार देते की मग प्रत्येकाचा विचार हा जेव्हा होतो तर ते सत्कर्म होतं. तेच जर वेस्टर्न लाईनच्या आलेला असेल तर चुकून तुम्ही त्या तुम्हाला मध्ये उतरायचं असेल बोरोलीच्या आसपास कठीण होईल उतरायला. म्हणजे मानवी वृत्ती कशी आहे ते आपल्या लक्षात येईल. लक्षात घ्या म्हणजे ते सत्कर्म दुष्कर्म म्हणतो हे सहज असतं. म्हणजे मला सुख मिळालं पाहिजे की मलाच काय सगळं मिळालं पाहिजे हा जो विचार माणसाकडे आहे ते त्याचं दुष्कर्म होतं. की मलाही सुख मिळायचं आहे आणि इतरांनाही सुख मिळालं. आता दुसऱ्यांना सुख मिळू दे मला दुःख मिळालं चालेल तेही सुद्धा नकारात्मक आहे. असं नाही की दुसरे सुखी झाले मी दुःखी झालो तरी चालेल. मलाही सुखी व्हायचं आणि समोरच्यालाही सुखी व्हायचं हा जो विचार असतो तो सत्कर्म आहे. म्हणून फक्त मी सुखी झालो पाहिजे तेही दुष्कर्म आहे. दुसरे सुखी झाले पाहिजे फक्त तेही दुष्कर्म आहे. आपल्याला सुवर्ण मध्य जर साधायचं असेल तर आपल्यालाही सुखी राहायचंय आणि इतरांनाही सुख प्राप्त व्हावं तर इतरांनी आपल्यामुळे मदत व्हावी हा जर विचार असेल तर तिथे ईश्वरी भक्ती आली. म्हणून ईश्वरी भक्ती ही कर्मातून व्हायला लागली. अमुक एखादी गोष्ट उपास केला रताबाई केलं म्हणजे आपण खूप मोठी भक्ती केली असं जी धारणा आहे सर्व माणसाची तर त्या उपास रताबाई केल्यामध्ये दुष्कर्म विचाराचा दुष्कर्म होत असेल विचार चुकीचे होत असेल वाईट विचारत असतील तर त्या उपास तपासाने ह्याला काही अर्थ लागणार. म्हणून सद्विचार केला तर ते सत्कर्म तर ती भक्ती. उपास करा का नका करू. उपास करून स्वतःला त्रास करून घेणं हे सुद्धा दुष्कर्म आहे. आपल्या शरीराला त्रास करून घेणं म्हणजे आपण काहीतरी मोठं काहीतरी चांगलं केलं असं वाटतं ना. पूर्वी कसं होतं कडक उपास केला अरे बापरे एवढा कडक उपास केला असं म्हणतात. आता जैन धर्मी वगैरे यांच्यात उपास मी कडक मी आपण विचारच करू शकतो. नुसतं गरम पाणी प्यायचं एक चमचा गरम दिवसभराचा त्रास घेऊन वाटतं त्यांना वाटतं मनाला शुद्धीकरण झालं. पण मनाचं शुद्धीकरण तसं झालं असतं पुष्कळ बरं झालं असतं नाही बरोबर. आता त्यांच्याकडे जैन मुनी वगैरे सगळं मार्गदर्शन भरपूर करत असतात त्यांच्या दृष्टीने. पण तिथे विचार करण्याची पद्धत माणसाची बदलली आहे का जर असा विचार तर तसे नाहीये. फक्त ते आपण आपल्यापुरती पाहायचं असतं आणि आपल्यापुरती आपल्या समाजापुरते त्याचा फायदा झाला पाहिजे मित्रांचा आपण विचार करायचा नाही. अशी सहज मनोधारणा माणसाची जी झालेली आहे त्याच्यातून त्याची भक्ती त्याच्यातून होत नाही. खरी परमेश्वरी भक्ती ही सत्कर्मातूनच होते आणि सत्कर्मातून होते म्हणजे आपणही सुखी व्हायचं आणि सर्व सुखी झाले पाहिजे हे विचारच होते. त्या विचाराशी अनुकूल आपलं वागणं आपलं बोलणं झालं पाहिजे तिथे परमेश्वराची भक्ती सुरू झाली. म्हणून परमेश्वर भक्ती सोपी आहे बघायला गेलं पण आपण नको ती भक्ती करत बसतो आणि त्यात आपण खूप काहीतरी मोठं केलं असं ज्या माणसाला वाटतं त्यावेळेला संत काय म्हणतात तर चूक असतात. चांगलं झालं म्हणतात ना. पण आपण देवधर्माच्या नावाखाली ह्या सगळ्या गोष्टीला सत्कर्माचा विचार सोडून बाकीच्या सगळ्याच गोष्टी करतो. बघायला गेलं तर आज सगळीकडे बघा सगळ्या धर्मातील सगळे लोक असं काय नाही आपलेच लोक आणि बाहेरचे लोक असं काय माणसाचा जो स्वभाव आहे त्या स्वभावातून प्रत्येकजण त्याच्यावर जे संस्कार आहेत त्याच्याकडे ज्या भावना आहेत त्याच्यातून ते सगळं करत असतात. म्हणून सगळे उत्सव सगळे सण किंवा निनाळे उपास तपास रताबाई केल्याचे जे प्रकार आहेत त्यामध्ये माणसाच्या ठिकाणी एक विशिष्ट भावना असते. त्या भावनेतून ते तो करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या भावनेला छेद द्यायचं हे ज्याचं तरी ठरवायचं आहे. तुम्ही दुसऱ्याला सांगू शकत नाही ते तुझं चुकतं हे काय बरोबर नाही तर तुम्हाला मूर्ख म्हणायचं. पण ज्ञानातून जेव्हा आपल्याला हे कळतं आता लक्षात घ्या आपण जीवन विगत आलेलो आहोत. सद्गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. दुसऱ्याने काय करावं ते करू दे असं काय आपल्याला एवढं पडलं. पण आपल्याला सद्गुरूंनी सांगितलंय त्याप्रमाणे आपण भक्ती करतो की नाही करत हा प्रश्न ज्याचा त्याने आपण आपल्याला विचारला. इतरांनी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे ह्या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. आपण कसं वागलं पाहिजे आणि त्या वागण्यातून आपल्याकडनं खरोखर असं सत्कर्म होतं की नाही होत हा विचार आपल्याला पहिला केला. म्हणजे आपल्याला स्वतःला सुधारायचं म्हणून म्हटलं
अंतर्मनाचं सुधारणा होण्यासाठी आपलंच कर्म आपण कसं करतो, की आपण विचार कसे करतो, इतरांशी कसे बोलतो, इतरांशी कसे संबंध जोडतो, इतरांबद्दल मदत करतो की नाही करत, ह्या भूमिकेतून जेव्हा आपण आपलं निरीक्षण परीक्षण करायला लागू त्यावेळेस आपल्याला कळेल की आपण खरोखर चांगले वागतोय की चुकीचं वागतोय. 100% सगळं तसं वागता येणार नाही, पण काही पर्सेंटेज 70%, 80% तरी जरा वागलं तर माणूस चांगला वागतो कोणाला पाहिजे. 20-30% भाग थोडं तरी तिकडे होऊ शकतो. पण हे ज्याचं त्याने करायचं असतं, दुसऱ्यांनी केलं पाहिजे हा त्याचा अर्थ नव्हे. आपल्याला सद्गुरूने हे जे ज्ञान दिलेलं ही खरी भक्ती आहे. आता हे बऱ्याच वेळा सद्गुरूंनी प्रबोधनातून सांगितलेलं आहे, का नवीन काय आपण सांगतो असं नाही आहे. पण आपण हे करत नाही हे होतं मी नवीन सांगतोय. आपण करत नाही, दुसरे करत नाही इथे आपलं लक्ष असतं, पण आपण ते करत नाही. आपण रक्तवाहिकेला करतो, उपास तपास करतो की काही काय. आता अगदी आपलं आता कोणता प्रकार चालला, आता काय आपल्याकडे पितृपक्ष चाललाय. मातृपक्ष का नाही असा प्रश्न कोणाला पडत नाही. पितृपक्ष करत बसलेलो आहोत. म्हणून तुम्हाला जर नवीन जागा घ्यायची असेल पितृपक्षात घ्यायची, स्वस्त मिळते. काहीतरी लग्न समारंभ करायचा असेल तर मुद्दाम पितृपक्षात करायचं. खरं सांगतो तुम्हाला एकदम स्वस्त मिळेल. आणि लगेच तो कोण पैसे तुमच्याकडे मागणार नाही. माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला आम्हाला माहिती नव्हतं पितृपक्ष काय आहे. लग्नात गेलो गुरुकृपा म्हणून हॉल आहे, मोठा चांगला हॉल आहे तो. तर त्याला म्हणून मी पैसे देऊ नाही, मग द्यावे पैसा. आणि म्हणलं अरे कसा का पैसे मागत नाही. कळेल ना मला, कारण मला लक्षातच नव्हतं हा पितृपक्ष आहे म्हणून ते पैसे घ्यायचे नसतात. नाही हा आरामसे देतो, आरामसे. पितृपक्ष संपल्यावर दुसऱ्या दिवशी फोन आला, पैसा कमी लागेल. त्यावेळेला मला लक्षात आलं अरे पितृपक्षात तुम्हाला जर काय खरेदी करायचं असेल मुद्दाम पितृपक्षात खरेदी करायला. अगदी सोन्यापासून सगळं बाहेरच्या नेहमीपेक्षा तुम्हाला ते त्यावेळेला स्वस्त मिळेल. जर हुशार असाल तर. पितृपक्षात घ्यायचं नाही द्यायचं नाही म्हटलं तर काही खरं नाही. पण कोणतीही गोष्ट अमुक एक दिवसात केली म्हणजे ती चांगली आहे आणि वाईट आहे हा सगळी अंधश्रद्धा आपल्या भावनेतून आपण निर्माण करतो. लक्षात घ्या. म्हणून कर्म म्हणताना डोळसपणे जीवनविधीने आपल्याला सत्पणे उपास करा म्हणून कधी सांगितलंय का, रथवैकले करायला सांगितलंय का, तीर्थयात्रेला जा म्हणून कधी सांगितलंय का, काही सांगितलं नाही. इतकं मुक्त केलेलं आहे आपल्याला सगळ्या बाजूने, पण होत नाही ना मुक्त. टाळ्याला वास्तव जातो आपण पण अडकलेलोच आहोत. सद्गुरूंनी सांगितलं पण म्हणून आपण सगळे आता अशा पद्धतीने वागतो आहोत का विचार करा. नाही वागत. मग आपण नावच ना आमचे बाकीचे लोक काय म्हणतील, आमचे गावाले काय म्हणतील, आमचे भाऊबंद काय म्हणतील असा प्रश्न. तुम्ही भाऊबंदावर आपल्याला करायचं नाही सांगत नाही आपण. ते कसं म्हणतील ते कसं म्हणतील. म्हणजे मला सुधारायचं हा जो विचार प्रत्येकाने जोपर्यंत करत नाही तोपर्यंत जीवनाचं ज्ञान 100% आपल्याकडनं होणार नाही. हे परत लक्षात. परमेश्वरी भक्ती म्हणतो म्हणजे आपल्याला हे जे सत्कर्म करायचंय की कशाही अंधश्रद्धेमध्ये अडकायचं नाहीये. उगीच भावनेचा बाऊ करून काहीतरी वेडावाकडं करायचं नाहीये. सहजपणे जीवन आपल्याला आनंदाने जगता आलं पाहिजे. सहज आनंदाने. इथे काहीतरी खूप काहीतरी मोठा दिखावा करायचा आहे की कुठे मानपानासाठी धडपडायचं आहे काही आवश्यकता नाहीये. रोजचा दिवस आनंदाने कसं जगायचं हेच कळलं पाहिजे माणसाला. त्यासाठी परमेश्वर तुम्हाला म्हणत नाही माझी भक्ती करा म्हणून. आपलं कर्म हीच भक्ती असते. म्हणजे भक्ती असेल किंवा विभक्ती असेल दोन्ही. अनिष्ट विचार करत असो अनिष्ट चिंतन करतो ती विभक्तीच असते, ती भक्ती नसते. तीच जर निसर्गनीय अशी सुसंगत की समाजासाठी उपयुक्त, आपल्या जवळच्या लोकांसाठी उपयुक्त, लोकांना आनंद देणारी असेल तर ती भक्ती आहे. तिथे पण तुम्ही उपास करा की नका करू काही फरक पडत. इतकं स्पष्ट महाराजांनी सांगितलेलं आहे असं मी म्हणून नवीन काही सांगत नाहीये. पण नवीन हेच सांगतोय की एवढी वर्ष झाली तरी आपण जर आपल्या जीवनाकडे पाहिलं तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण काही वागत नाही. हे तितकं सगळं थोडं वागतो, अगदीच वागत नाही असं मी म्हणतो. पर्सेंटेज
20%, 30%. इथे 80%, 90% वागलं पाहिजे, तिथे 20%, 30%. बाकीच्या गोष्टी आपण परत आपल्या नेहमीच्या सवयीनुसार, नेहमीचे उत्सव कसे सांभाळायचे, नेहमीच्या प्रथा कशा सांभाळायच्या, नेहमीच्या परंपरा कशा सांभाळायच्या. गावच्या देवीला जायलाच पाहिजे, नाही झालं तर कसं चालायचं. गावी गणपतीला गेलंच पाहिजे, नाही गेलं तर कसं चालायचं. शिमग्याला गेलंच पाहिजे, नाही गेलं तर कसं चालायचं. ही आपल्या अंतर्मनात ही जी पकड धरलेली आहे त्यातून आपण सुटतच नाहीये. का सुटत नाहीये? कारण आपल्याला सद्गुरूंनी हे जे सांगितलेलं ज्ञान आहे ते आपल्या जीवनात आणण्यासाठी सांगितलेलं आहे. नुसतं तुम्हाला माहिती पाहिजे असं नाहीये. आपल्याला इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे, आपल्याकडनं हे सगळं झालं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला फक्त सत्कर्म केलं पाहिजे. म्हणून सर्वांचं भलं व्हावं हा विचार हेच सत्कर्म आहे. एका बाजूला सर्वांचा भला म्हणजे आपलंही भलं आणि सर्वांचं भलं, दोन्ही बाजून भलं. आपलं वाईट व्हावं सर्वांचं भलं व्हावं असं नाही, की माझं भलं झालं म्हणजे सर्वांचं इतरांचं वाईट व्हावं असंही नाही आहे. सर्व आपण एकाच स्वरूपाची रूप असल्यामुळे आपण सर्वांनी गुण्यागोविंदानेच राहिलं पाहिजे आणि तिथून आनंदाने जीवन जगलं पाहिजे. एवढं साधं जीवन किंवा असं जगण्याची एक पद्धत आहे, ती आपल्याला आत्मसात का करता येत नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्या प्रत्येकाला हा प्रश्न पडला पाहिजे की जर ही भक्ती आहे सांगितलेली आहे महाराजांनी, आपण त्यांचे शिष्य म्हणून घेतो आपण, मग ही अशी भक्ती का होत नाही? का आपण रूढी परंपरेमध्ये अडकतो अजून? का निर्णय अंधश्रद्धेमध्ये अडकलेलो आहोत? काही गेलेले आहेत पण काही अजून सुटत नाही. बरीच मंडळी आपण म्हणतो ना, आपण अंधश्रद्धाने आम्ही सुटलो, तरी कुठेतरी काय ते देवाणमध्ये साधं डाव्याला कोण द्यायला जाईल, डाव्याला नको उजव्याला दे म्हणतो ना पटकन आपण, होतं ना असं बरंच वेळेला. कुठे बघा तुम्ही डाव्यात आणि काय द्यायचा प्रयत्न करा, लगेच समोर जाऊन डाव्यात देऊ नकोस. डावात आणि उजवात आहे काय? दोन्ही एकाच शरीराचे हात आहेत. ते चांगलं पण नाही वाईट नाही, तुम्ही कोणत्या विचारातून देतात ते चांगलं की वाईट आहे हा भाग असतो. ते लक्षात घ्या. समोरच्याचं भलं व्हावं ह्या विचारातून जेव्हा देतो तर तो सत्कर्म असतो. तो मग डाव्यात केलंच किंवा उजव्यात केलंच. आणि म्हणून साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण जितके अडकलेलो अजून विचार करा, प्रत्येकाने स्वतःच विचार करतात आपण कुठे कुठे अडकलेलो आहोत. की सहजपणे आपल्याला हे जे सत्कर्म करता आलं पाहिजे ते आपल्याला का जमत नाही? न जमण्यासारखं आहे का काय याच्यात? तसं बघायला गेलं तर समोरच्या बरोबर आल्या, जो समोर आला त्याच्यावर आनंदाने 4 शब्द बोलले, हसून करून आले, मागले, त्यालाही आनंद झाला, तुम्हाला आनंद झाला, झालं संपलं. पण तू अमुक दिवशी मला असं केलं होतं आता तर झालं. तिथून कुठेतरी त्यालाही राग आणि तुम्हालाही राग आणि तिथून सगळं दुःख निर्माण केलं आपण. नेहमी बघा तुम्ही कोणी तुमचा अगदी जुना मित्र भेटला, काय भेटला की तुम्हाला चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट काहीतरी घडलं हे पहिलं जास्त आठवतं. तू असं केलं होतं, तू तसं केलं होतं, असा तो प्रकार येतो. त्यापेक्षा चांगल्या गोष्टी आठवून त्या पद्धतीने आनंदाने राहिलं तर ते सत्कर्म झालं. आलेला समोर आलेला माणूस तुमच्यावर हसून बाजूला गेला तरी सत्कर्म. तिथे त्याला वाईट वाटेल का आपण त्याला काही दुखावं असं आपल्याकडनं होता कामा नये. हा साधा विचार जर आपण करायला लागलो तर त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये सगळीकडे आनंद प्राप्त होतो. म्हणून अंतर्मनाचं शुद्धीकरण करणं हा महत्त्वाचा. अंतर्मन शुद्धी म्हणजे आपल्याकडे ज्या रूढी परंपरेने आपण जे जीवन जगतो आहोत, ज्या पद्धतीने परमेश्वर विषय आपल्याला समजला पाहिजे तो समजत नसेल तर परमेश्वर आपल्याला स्पष्ट समजला पाहिजे. जो दिसत नाही परमेश्वर अदृश्य अव्यक्त आहे, 100% खरं आहे, पण त्याची दुसरी स्थिती अशी आहे की तोच रूपारूपातून प्रगट आहे. म्हणून रूपारूपाला सुख शांती समाधान प्राप्त होणं हीच परमेश्वरी भक्ती. म्हणून परमेश्वराला आपल्याकडनं काहीच नको आहे, कारण त्याला काय हवं असं काही नाही, त्याचंच सगळं. तर त्याचं काय त्याला देणार आपण? म्हणजे त्याचीच फुलं घेतो आणि त्याला वाहतो होत ना. बाजारातून मूर्ती विकत आणतो, मग त्याला परत प्राणप्रतिष्ठापना करतो, प्राणप्रतिष्ठा मग परत त्याची पूजा करतो आणि थोडं त्याची पुढच्या वर्षी लवकर याच परत म्हणतो पुढच्या वर्षी लवकर ये पण आधी तू जा. का
गोव्याकडच्या लोकांचं असं म्हणतात की गणपती ह्या पुढच्या दारातून गेला ना की मागच्या दारातून मच्छी येते आतमध्ये, कारण त्यांना राहत नाही मच्छीशिवाय ना, आणि गणपतीला मच्छी चालत नाही. आता त्यांना कोणी सांगितलं देव जाणे, बिचारा गणपती मोदक पण खात नाही आणि मच्छी पण खात नाही, काहीच खात नाही. पण आपण आपली कल्पना केली त्याला मोदक आवडणार आणि गौरीला मच्छी आवडते म्हणून गौरी लोकांना पसंत नाही, जे मच्छी खाणारे असते आमच्यासाठी म्हणतो. म्हणजे सगळे कल्पनेचे खेळ आहेत हे आपल्याला कळत नाही, आपणच कल्पना करतो आणि त्या कल्पनेमध्ये आपणच अडकलेलो जातो आणि त्याच्यात आपण पण आपली सुटका होत नाही. म्हणून 1.5 दिवसात जर गणपती ठेवलाच पाहिजे. आमच्या सोसायटीमध्ये पहिल्यांदा 5 दिवसाचा गणपती ठेवला, नवीन सोसायटी उत्साहाने एकत्र आले सगळे आले. 2 वर्षानंतर मला झाला आपण गणपती 3 दिवसाचा ठेवला, पण त्रास होतो, कोण एवढं बघणार. नंतर 1 वर्ष ठेवलाच नाही, नको हा मागणार. परत एखादा एकदम अरे गणपतीची भक्ती करत नाही चालणार नाही, बघा 1.5 दिवसात तरी ठेवूया, आता 1.5 दिवसात ठेवायला. म्हणजे माणूसच कल्पना करतो, त्याच्यात त्याला परत भीती वाटते, परत त्या भीतीसाठी परत तो एकत्र येतात आणि त्या ह्याच्यामध्ये जैन लोकांचं एक पर्युषण नाव असतं, त्याच ह्याच्यात असतं. आता त्या दिवशी 1 दिवस असा येतो की ते सगळ्यांची क्षमा मागतात. काय केलं मी त्याला नाव केलं मिंचा मी दुकडम काय म्हणतात, पण त्या दिवशी फक्त क्षमा मागितली की झालं, मग परत संपूर्ण वर्ष काय करायचं करा. कळलं की नाही. ही कल्पना आहे माणसाची. आता तुला रोजच क्षमा मागितली पाहिजे. क्षमाशी वृत्ती तुझं आपलं चुकतंय, काही कोणाला मनाने कधी 2 शब्द आपण बोलले नाही, चुकलो, माफी मागायला काही हरकत नाही. उलट समोरचाही बरं वाटतं, आपल्यालाही बरं वाटतं, चुकलं माफ करा मला, किंवा दुसऱ्याने तुमच्याकडे माफी मागितलं लगेच तुम्ही त्याला माफ करायला पण तयार आहे, मी नाही तुला माफ करत, असे म्हणणारे उलटे लोक आहेत. पण ह्या सगळ्यातून आपण इतके अडकून गेलेलो असतो की तिथे अमुक एक दिवशी असं केलं की आपण सुटलो, त्या दिवसात ते उपवास करतात, गरम पाणी घेऊन 1 चमचा पाणी पिऊन करतात आणि मग त्याच्यात मला जे व्यापारी भेटत ते होता उपवास करना पडता है. म्हणजे किती केलं तो महिनाही करता हूँ, मेरे से नहीं जमता का हा वर्षात जाडलो मला काय जमणार. पण तो दुसऱ्याने करतो म्हणून कौतुक करत बसतो, दुसरंही करायचं मी काय करणार नाही. म्हणजे कसं असतं, ढेकणं जगली पाहिजे, पण मी काय माझं रक्त पिता कामा नाही, तो दुसऱ्याला बसवतो, घे मी तुला पैसे देतो, घे मी तो दानशूर झाला, ढेकणाने जगवलं असा त्याचा विचार होतो. म्हणजे जी कल्पना आहे आपल्याकडे, या कल्पनेतून माणसं निर्णय मार्ग शोधत असतात आणि त्यांना वाटतं आपण ही परमेश्वराची भक्ती करतो. पण इतकं परखडपणे जीवनातील जी सांगितलेली आहे ही भक्ती, ती आपल्याला जमली पाहिजे. कमीत कमी सद्गुरूंच्या शिष्यांना ती जमली पाहिजे. त्यांनी एकमेकाशी प्रेमाने बोलावं, एकमेकाशी आनंदाने बोलावं, एकमेकाच्या भल्याचं चिंतन करावं, पण प्रत्येकाच्या घरात घुसू नये. आपल्याला काय माहिती, चांगलं बोलायला लावलं काय होतं, तुमच्या घरातच माणूस घुसतो मग आणि तुमची स्पेसच तुमची बिघडवून टाकतो. प्रत्येकाला आपली स्पेस मिळाली पाहिजे, हाही विचार आपल्याला जमला पाहिजे. प्रत्येकाची स्पेस आहे. हा अगदीच तुमची अगदी जवळ गेले, तुम्ही घरात घुसले हरकत नाही, पण त्यांनी समोर बोलवलं तर जायचं, नाही तर जेवणाच्या वेळेस जाऊन नेमका तू बसणार. मुंबईत परवडत नाही जेवणाच्या वेळेवर कोण बसतोय. पूर्वीच्या काळी होतं, कोणी कधी गेला जेवायला आला लगेच जेवायलाच बसायचं असतं, विचारतच नाही ना चहा पिणा काय, चल जेवायला बस. पण आता कोणी समजा 12 वाजता तुमच्याकडे आला तर तुमच्या मनात हा आता इथे कशाला आला मनात बोलत नाही. आणि परत आपण म्हणा बघा आम्ही एवढा आमच्या पुरती जेवण करतो, परत त्याला म्हणजे आम्ही तुला देणार नाही. म्हणजे सगळ्या आयडिया, म्हणजे आपली जी मनस्थिती कशी असते ते मी तुम्हाला सांगतो की असं असतं की बघ कोणतरी आला, आपला आनंद होत नाही जेवणाच्या बाहेर, बरं झालं आला जेवायला होतं, उगीच आला, हा काय याला काय कळतं की नाही लोकांना, कोणत्या वेळेला येतात, असा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. आणि त्यामुळे जर आला तर अतिथी देवो हा काही आपल्याकडे विचार नसतो, पण तो असला पाहिजे हे परत सांगतो. म्हणजे चुकून कोणतरी आला तर आपल्या एका भाकरीतली अर्धी भाकरी द्यायला काही हरकत नाही, हा जर आपल्याला विचार असेल तर आपण आनंदाने जीवन जगू शकतो. लक्षात ठेवा, तो का आला म्हटलं आणि तो कधी जाताची वाट पाहत बसलो तर आपण उपाशी राहतो तो. म्हणजे इथे प्रत्येक गोष्टीत आपल्याला
कसं सकारात्मक दृष्टीने पाहता आलं पाहिजे, प्रत्येकाला कसं सांभाळलं पाहिजे, प्रत्येकाच्या अंगाने आपल्यामुळे दुसऱ्याला सुख कसं मिळालं पाहिजे, हा विचार ज्यावेळेला आपल्याकडे येत असतो तेव्हा ती खरी परमेश्वराची भक्ती असते. खरी भक्ती त्याच्यात खोटेपण काहीच नाही आहे. आपण कल्पनेतून जी भक्ती करतो, म्हणजे जगातली सर्व धर्मातील सर्व लोक जी कल्पनेतून भक्ती करतात ती त्यांची कल्पना असते की कोण नेहमी म्हणतो भातुकलीचा खेळ, जी मुलं आपण लहानपणी जो भातुकलीचा खेळ करायचो, आपण चौकोपादरमध्ये कुरमुरी आणले की बासुंदी दिल्यासारखं कुरमुरी द्यायचो. भावला भाऊचं लग्न केलं, पटलं तर बरं, नाही पटलं तर भावला घेऊन जातो, त्याचे भावली याची तर घेऊन जातो, भांडण त्याचं सुरू होतं. असाच प्रकार आपण मोठे झाल्यानंतर सुद्धा देवा धर्माच्या नावाखाली खेळतो आहोत आणि त्याच्यातून आपण जीवनामध्ये काहीतरी खूप मोठं काहीतरी करतो आहोत असा एक विचार आहे. पिंड्याला कावळा शिवत नाही त्यावेळी मालवणी लोकांची का पिंड्याला कावळा शिवला नाही का त्याची काहीतरी आशा राहते असे, म्हणजे आपल्या कोकणामध्ये आपण ते चुकीच आहे सगळीकडे काय कावळ्याचं पोट भरलेलं असते. मी एवढं सांगतोय, श्राद्धाला 2 माणसं कुटकुटीत होतात, एक कावळा होतो आणि एक पुरोहित होतो. बरोबर, बघा विचार करा. जे श्राद्धाला तुम्ही जर जाल शिवाजी पार्कला, सगळे चांगले गुटगुटीत आहेत आणि गळ्यामध्ये सोन्याचे माळा बिळा भरपूर आहेत बघा. म्हणजे फायदे कोणाचे होते ते लक्षात येतो मला. बाकीचे बिचारे आपले ते पिठाचे गोळे तयार करून काव 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 करत बसतात. त्या कावळ्याची इच्छा असेल तर येतो, नाही तर नाही येत. आता ज्याचा देह गेलेला आहे त्याची वासना तिथे अडकलेली असते, असं म्हणून तो कावळ्याला येऊ देत नाही असं म्हणतात. म्हणजे माझा चुलत भाऊ आला तरी मी गंमत सांगतो. म्हणजे कशी माझ्या चुलत भावाला दारू प्यायची सवय होती, चांगला होता पण दारू प्यायची सवय. तर आम्ही सगळे शेवगे होतो सगळं. आता चुलत भाऊ म्हटलं की आपल्याला जाऊन उभं त्याला शिवाजी पार्कलाच होतं. तर मायावाला त्याचे 2-4 मित्र होते. तो म्हणतो एक मित्र बाटली आणली, त्याचा कावळा शिवणार नाही आला, त्याच्या पेंटाला कावळा शिवणार नाही, दारूची बाटली ठेवली लगेच शिव. मी बघत बसलो, हा असा का बोलतो मला कळे ना काय बोलतो. तेवढं तर पेंटा ठेवला आणि कावळा शिवला निघून. अरे ह्याचा कावळा शिवला कसा याचा न पिता. म्हणजे माणसाच्या कल्पना किती असतात भन्नाट, त्याच्यातून तो विचार करत असतो आणि त्याच्यातून आपण जीवनामध्ये खऱ्या अंगाने आनंदाचे जगायला पाहिजे, ते जगतच नाही. लक्षात घ्या. म्हणजे इथे पिंडदान हे सगळ्या कल्पना केलेल्या आहेत, पूर्वज वर्गाने केलेल्या निर्माण आहेत. आता तुम्ही म्हणाला असं तर तुम्ही तुमचे भावबंध काय करतात, तुम्हाला प्रश्न पडतो आपल्याला भावबंध की त्यांच्यावर आपल्याला राहायचं आहे, त्यावेळेला खरा प्रश्न पडतो. पण त्यावेळेला तुम्ही तरी शांतपणे बसायला प्रार्थना म्हणत राहा, तो कावळा शिवतो की न शिवतो याच्यात अडकू नका, जावं लागतं गेला. पण जे अगदी जवळचे लोक आहेत त्यांना मात्र हे ज्ञान देता आलं तर देता आलं पाहिजे, किंवा याच्यात काही अर्थ नाहीये. तो कावळा शिवतो न शिवतो, त्याने सकाळपासून कितीतरी पिंडाला जे खाल्लेलं आहे त्याचं पोट भरलं, तो आणखी काही शिवाय देणार. काही काहींना उडता येत नाही, इतके खातात कावळे बघा. आणि कावळ्यांना माहिती आहे हळूहळू माणसं मारत नाही, दोन्ही गोष्ट माहिती आहे त्यांना. नाही इतर माणसं हाडाड करतील, पण त्यावेळेला मात्र कावळ्याबद्दल भरपूर प्रेम येतं सगळ्यांना. म्हणून हा सगळा जो प्रकार आहे त्याच्यातून भावना, श्रद्धा आणि ज्ञान यांची सांगड आपल्याला घालतात. ज्ञान पाहिजे, सद्भावना ह्या नेहमी चांगल्या असतात. सद्भावनेतून सर्वांच्या बद्दल आपलेपणा जो आपल्याला निर्माण होतो ती खरी भक्ती आहे. पण ती सद्भावना अंधश्रद्धेतून जर असेल तर ती आपल्याला घातक ठरते. घातक ठरते म्हणजे त्याच्यातून आपल्याला फायदा मिळतो असं नाही, कधी नुकसान होईल न होईल ती वेगळी गोष्ट आहे. पण तिथे मात्र आपल्या वाटेला जी काही अनिष्ट परिणाम येतात त्याचं सगळं कारण म्हणजे आपलं कर्मच आहे याचा विचार करा. म्हणून कृपा आणि कोप ही आपल्या कर्मातून निर्माण होत असते. बाकी परमेश्वर तुम्ही काय करता ह्याच्यावर त्याला काही पडलेलं नाही. त्या ठिकाणी नियम दिले, त्या नियमात बसलास तर तुझ्यावर कृपा होणार, नियमात नाही बसला. एवढं स्पष्ट जर जीवनाचं गणित कळलं तर काय करायचं हे तुम्ही ठरवा, महाराजांनी ठरवा. काय करायचं ठरवा, कारण तुझ्या तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि हे सांगितलं म्हणून सगळे फसले. मी माझ्या जीवनात शिल्पकार म्हणून आपण खुश होतो
पण महाराजांनी सांगितलं वागत नाही, म्हणजे शिल्प आपलं बिघडवायला तयार होतो आपण परत. पण तसं होता कामा नाही. याच्यातून फक्त आपण एवढ्याच गोष्टी की आपली दृष्टी तिथे असली पाहिजे की आपल्याकडनं सत्कर्म झालं पाहिजे. बाकी भक्ती वगैरे परंपरेत जी करायची करायला केलं पण का वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण सत्कर्म मात्र आपल्याकडनं झालं पाहिजे. सद्भावना आपल्याकडे असल्या पाहिजे, सर्वांच्या भल्याचं चिंतन आपल्याकडे असलं पाहिजे, आणि त्याच्यातून आपलं जीवन आनंदाने जगता आलं पाहिजे. हे एकदा आपल्याकडे व्यवस्थित झालं तर जिथे आहात तिथे परमेश्वरची भक्ती आहे, तिथे सद्गुरूंची कृपादृष्टी आहे, आणि ही सर्व कृपादृष्टी सर्वांवर हो अशी सद्गुरूंनी बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना स्वात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.